जनसुरक्षा विधेयक नाव जरी यांनी दिलं असेल तरी ते जनतेच्या सुरक्षिततेसाठी नाहीये, तर ते पुढील येणारे यांचं जे सरकार आहे त्याच्या सुरक्षिततेसाठी आहे असं या ठिकाणी मला स्पष्टपणाने वाटतंय। आपण बघतोय की रोलॅट ऍक्टचा जो आपण उल्लेख केला 1919 साली इंग्रज सरकारच्या माध्यमातून या कायद्याची निर्मिती झालेली होती। त्या काळामध्ये इंग्रज सरकारच्या विरोधात जो बोलायचा, जो व्यक्त व्हायचा त्याला तुरुंगात डांबलं जायचं आणि तशाच पद्धतीच्या तरतुदी आज आपण जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून बघायला मागतोय। जनसुरक्षा विधेयक काय म्हणतंय, सरकारच्या विरोधात जर तुम्ही लिहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी दहशतवादी किंवा या ठिकाणी नक्षलवादी घोषित व्हाल। सरकारच्या विरोधात जर तुम्ही बोललात तर तुम्ही त्या ठिकाणी नक्षलवादी व्हाल। आपण पत्रकार आहात, आपण आपली लेखणी दाबण्याचं काम सुद्धा ही मंडळी करायला मागतात, तर कुठल्याही प्रकारे याच्यावरती घाला घालू देणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही मंडळी या ठिकाणी उतरलेलो आहोत। 1919 साली हा कायदा आपण जो आपण रोलॅट ऍक्ट आपण उल्लेख करतोय त्या कायद्याची निर्मिती इंग्रज सरकारनं केली। 1920 साली त्या ठिकाणी गांधीजींच्या माध्यमातून असहकार चळवळ झाली आणि त्याच्यानंतर मग भगतसिंगजी असतील, राजगुरूजी असतील, सुखदेवजी असतील, अशा पद्धतीची क्रांतिकारी त्या ठिकाणी घडले आणि सरकारने आता अंत पाहू नये, नाहीतर मग कोणतरी भगतसिंग या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय।